नमस्कार. मनतरंगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जिथे आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी साध्या पण तितक्याच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधतो. हो. आणि आजचा प्रश्न तर आपल्या प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आहे. अगदी. कसं आहे ना, आपण सगळेच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो, नाही का? म्हणजे कधी तो एखादा नवीन स्मार्टफोन असतो, कधी ऑफिसमधलं ते बहुचर्चित प्रमोशन, तर कधी स्वतःच्या हक्काचं घर. बरोबर. ती एक गोष्ट मिळवण्यासाठी माणसाची अक्षरशः रात्रंदिवस धडपड सुरू असते. होय ना? आणि मग मग तो दिवस उजाडतो, ती गोष्ट आपल्या हातात पडते. त्या क्षणी आपल्याला काय वाटतं, की जगात आपल्यासारखं सुखी दुसरं कोणीच नाही. पण गंमत पहा, काही आठवडे किंवा महिने उलटतात आणि तो आनंद कुठेतरी गायब होतो. ती नवीन कोरी गाडी आता फक्त रोजच्या ट्रॅफिकमधून ऑफिसला जाण्याचे कंटाळवाणं साधन बनते. अगदी खरे. तो महागडा फोनही मग अगदीच साधारण वाटू लागतो. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण विचार करणार आहोत की काही मिळालं तरी आनंद टिकतच नाही, असं का होतं? आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली तरी तो आनंद कायम का टिकत नाही? माणसाची ही कधीही न संपणारी तहान नक्की कशाची आहे? हा प्रश्न ऐकायला जेवढा साधा वाटतो ना, तेवढाच तो खोल आहे. हो. आणि आज आपण या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आजच्या या चर्चेसाठी आपण जे संदर्भ घेणार आहोत ते आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण ग्रंथातून. या सखोल चर्चेचं किंवा या डीप डाईव्हचं उद्दिष्ट हेच आहे की इथे स्वर्गाच्या किंवा मोक्षाच्या भाकडकथा नाहीयेत, तर मानवी मेंदू आणि सुखाच्या भ्रमाचं अगदी वैज्ञानिक विश्लेषण आहे. नक्कीच. हा खरोखरच मानवी जीवनातला सर्वात मूलभूत आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. माणसाचा आनंद का टिकत नाही याचं उत्तर शोधताना हा ग्रंथ आपल्याला फक्त जुन्या तत्वज्ञानाकडे नेत नाही, तर तो मानवी मानसशास्त्राची एक अतिशय तर्कशुद्ध मांडणी करतो. या ग्रंथाचं वैशिष्ट्य हेच आहे की तो माणसाच्या वास्तवावर बोट ठेवतो. आणि तुम्ही जो सुरुवातीला मुद्दा मांडलात ना, की नवीन फोनचा किंवा गाडीचा आनंद का उसरतो, याचं थेट उत्तर या ग्रंथात तृष्णा आणि सुख या दोन संकल्पनांच्या विश्लेषणात दडवलेलं आहे. एक मिनिट हा. तृष्णा आणि सुख म्हणजे मी नवीन गाडी घेतल्यावर मला जो आनंद झाला होता तो तो खोटा होता का? म्हणजे ह्या ग्रंथात सुखाची व्याख्या नक्की काय केली आहे? कारण लहानपणापासून आपण तर नेहमी हेच ऐकत आलोय की सुखाचा शोध घेणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे. इथेच या ग्रंथातील सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. बुद्धांच्या तत्वज्ञानानुसार ज्याला आपण सुख किंवा आनंद म्हणतो ना, ती बाह्य सुखे मुळात आनंद नसून ती केवळ दुःखावरील तात्पुरती उपाययोजना आहेच. काय? हो, इंग्रजीत त्याला रेमेडीज फॉर पेन असं म्हटलंय. दुःखावरील तात्पुरती उपाययोजना. बापरे, हे थोडं पचवायला जड जात आहे. म्हणजे माझा तो आनंद हा फक्त एका वेदनेचा उपाय होता, हे हे कसं काय? कसं आहे ना, हे समजून घेण्यासाठी आपण ग्रंथात दिलेली उदाहरणं पाहूया. राजा मांधाता आणि राजा नहुष यांच्या कथा तिथे येतात. या राजांनी केवळ संपूर्ण पृथ्वीच नाही जिंकली, तर स्वर्गावरही राज्य केलं असं म्हटलं जातं. अच्छा. पण तरी त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना सतत अजून काहीतरी हवं होतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक अत्यंत रोजच्या जीवनातलं साधं उदाहरण घेऊ. जेव्हा माणसाला तहान लागते, तेव्हा ती तहान शरीराची एक वेदना असते. बरोबर. एक प्रकारचं दुःख असतं आणि पाणी पिणं हा त्या वेदनेवरचा उपाय असतो. कडाकीची थंडी वाजते तेव्हा उबदार स्वेटर घालणं हा त्या थंडीच्या वेदनेवरचा उपाय आहे. पण आपण याच उपायाला सुख समजण्याची चूक करतो. अच्छा, आता समजलं. म्हणजे जोपर्यंत ती वेदना आहे तोपर्यंतच तो उपाय आनंददायी वाटतो. एकदा तहान भागली की पाण्याची ती ओढ संपते. अगदी तसंच. आणि तरीही जर कोणी बळजबरीने पाणी पाजलं तर तेच पाणी नकोसं होतं. अगदी अचूक ओळखलत. म्हणजेच ज्याला आपण सुख मानतो ते केवळ आपल्या गरजांची आणि वेदनांची तात्पुरती पूर्तता आहे. आणि या सगळ्याच्या मुळाशी जी गोष्ट आहे ना, ती म्हणजे तृष्णा किंवा ज्याला आपण क्रेविंग म्हणतो. क्रेविंग. ग्रंथात भगवान बुद्धांच्या फायर सरमन म्हणजे अग्निउपदेशाचा एक अत्यंत प्रसिद्ध संदर्भ येतो. तिथे या तृष्णेची तुलना एका भयंकर आगीशी केली आहे. ही आग अशी आहे जिचा मित्र वारा आहे. या अग्नीत जितकं इंधन टकलं जाईल तितकं तो अधिक भडकेल. बाप रे. तो कधीच शांत होत नाही. तिथे एक अत्यंत समर्पक उदाहरण आहे.
भुकेल्या कुत्र्याला एखादं कोरडं हाड चघळायला दिल्यावर जसं त्याचं समाधान होत नाही, तो फक्त स्वतःच्याच हिरड्यांमधनं येणारं रक्त चघळत असतो. अरेच्या. हो, आणि त्याला वाटतं की त्या हाडामधनं चव येतेय. अगदी तशीच ही मानवी सुखाची आणि तृष्णेची अवस्था असते. हे उदाहरण भयंकर आहे, पण खरं तर अगदी वास्तववादी आहे. आजच्या काळात पाहायचं झालं तर मला वाटतं आपण सोशल मीडियावर जे तासनतास डूम स्क्रॉलिंग करतो ना, हो, अगदी बरोबर. ते याचंच आधुनिक रूप वाटतं मला. आपण फक्त स्क्रीनवर बोट फिरवत असतो. एखाद्या नवीन व्हिडिओमधून किंवा पोस्टमधून डोपामाइनचा तो छोटा डोस मिळवण्याची ती तृष्णा असते. अगदी अचूक जोडलात तुम्ही या संदर्भ. पण समाधान कधीच मिळत नाही. उलट मेंदू अधिकच थकून जातो. पण मग इथे एक व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. जर सुखाची व्याख्याच अशी असेल तर काय आनंद मिळवण्याची इच्छा असणेच चुकीचे आहे का? माणसाने प्रगतीची किंवा चांगल्या जीवनाची अपेक्षाच करू नये का? हा अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच या तत्वज्ञानातील मध्यम मार्ग समजून घेणं गरजेचं आहे. बघा, इच्छा असणं किंवा मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे काही चुकीचं नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा किंवा आजच्या काळात शिक्षण आणि रोजगार आवश्यक आहेच. पण त्या गोष्टींतून येणारी आसक्ती आणि लोभ हा खरा आजार आहे. मला हे मिळालंच पाहिजे आणि हे कायम माझ्याकडेच टिकलं पाहिजे, ही जी अवास्तव अपेक्षा आपण स्वतःवर लादतो ना, ती माणसाला दुःखाच्या खाईत ढकलते. प्रश्न इच्छांचा नाहीये, प्रश्न त्या इच्छांच्या आहारी जाण्याचा आहे. बरोबर. म्हणजे जर आपला कथित आनंद हा फक्त वेदनेवरचा तात्पुरता उपाय किंवा एक प्रकारचा पेनकिलर असेल, तर याचा अर्थ असा होतो की माणसाची मूळ अवस्था ही मुळातच वेदनामय किंवा दुःखी आहे. मला वाटतं इथूनच आपण या ग्रंथातील पुढच्या आणि अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजल्या गेलेल्या दुःख या संकल्पनेकडे येतो. कारण बरेच लोक असा आक्षेप घेतात की सगळीकडे दुःख आहे असं सांगून हे तत्वज्ञान माणसाला खूपच निराशावादी किंवा पेसिमिस्टिक बनवतं. होय. बुद्धांच्या शिकवणीबद्दल आणि विशेषतः त्यांच्या 4 आर्य सत्यांबद्दल हा जगातला सर्वात मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की हे तत्वज्ञान माणसाचा उत्साह मारून टाकतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात दुःखाची जी मांडणी केली आहे ना, ती पूर्णपणे भौतिक आणि वास्तवावर आधारित आहे. ती हवेतली किंवा केवळ आध्यात्मिक गप्पा मारणारी नाही. बुद्धांना मानवी जीवनातल्या वास्तवाची पूर्ण जाणीव होती. भौतिक आणि वास्तवावर आधारित म्हणजे नक्की काय? ग्रंथात दुःखाची नेमकी काय कारणं सांगितली आहेत? ग्रंथातल्या संदर्भानुसार पाहिलं तर लक्षात येतं की बुद्धांनी केवळ मानसिक दुःखावरच नाही तर सामाजिक आणि आर्थिक दुःखावरही बोट ठेवलं होतं. ग्रंथात स्पष्टपणे म्हटलं आहे की दारिद्र्य हा जगातील सर्वात मोठा शाप आहे. खाजगी मालमत्तेच्या हव्यासातून निर्माण होणारा जो वर्गसंघर्ष आहे, ज्याला आपण आज क्लास स्ट्रगल म्हणतो, तो या मानवी दुःखाचं एक मुख्य कारण आहे. एखाद्या माणसाचा लोभ आणि त्यातून दुसऱ्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न, यातून समाजात हे भौतिक दुःख निर्माण होतं. पण तरीही जर जन्म दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, असं सगळीकडे दुःखच दुःख आहे, हे जर सतत बिंबवलं गेलं, तर मग याला गॉस्पेल ऑफ पेसिमिझम का म्हणू नये? या सगळ्यातून बाहेर पडण्याची काही आशा आहे की नाही? हा आक्षेप वरवर पाहता खूप तार्किक वाटतो, पण त्यात एक मोठी गल्लत आहे. आपण एक साधं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या माणसाला सतत छातीत दुखत असेल आणि तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सर्व तपासण्या केल्या आणि त्याला सांगितलं की तुमच्या हृदयात ब्लॉकेजेस आहेत, तुम्हाला आजार आहे. तर आपण त्या डॉक्टरला निराशावादी म्हणतो का? नाही, आपण त्याला निराशावादी नक्कीच म्हणणार नाही. उलट योग्य निदान करून वास्तवाची जाणीव करून दिल्याबद्दल आपण त्याचे आभारच मानू. अगदी तसंच. रोगाचं अचूक निदान करणं याला निराशावाद म्हणत नाहीत. डॉक्टर जसा आजार मान्य करून त्यावर उपचार शोधतो, तसंच बुद्धांनी मानवी जीवनात दुःखाचं अस्तित्व आहे हे प्रथम मान्य केलं. त्यांनी त्याकडे डोळेझाक केली नाही किंवा सगळं काही ठीक आहे असा खोटा दिलासा दिला नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ दुःख आहे असं सांगून ते थांबले नाहीत. त्यांनी ते दुःख दूर करण्याचा सम्मा संबोधीचा म्हणजे प्रज्ञेचा आणि योग्य मार्गाचा उपायही सांगितला. आजार आहे हे मान्य करणं ही उपचाराची पहिली पायरी असते आणि ती पायरी निराशावादी नसून अत्यंत आशादायी असते. वा, हा दृष्टिकोन खरोखरच सगळा विचार बदलून टाकतो. म्हणजे निदान हे घाबरवण्यासाठी नाही, तर उपचाराची दिशा ठरवण्यासाठी आहे.
आता ग्रंथात पुढे असं म्हटलंय की या दुःखावर मात करण्याचा मार्ग म्हणजे वास्तवाचे खरे स्वरूप समजून घेणे. बरोबर. आणि वास्तवाचा सर्वात मोठा नियम कोणता असेल तर तो आहे अनित्यता, म्हणजे इम्परमनन्स. आपण मघाशी गाडी आणि फोनचं उदाहरण पाहिलं. त्यामागेही हीच अनित्यता आहे का? हे नक्की कसं काम करतं? अनित्यता किंवा पाली भाषेतील अनिच्य हा या तत्वज्ञानाचा अगदी गाभा आहे. जगातील प्रत्येक गोष्ट सतत बदलत आहे. काहीही शाश्वत नाही, काहीही स्थिर नाही. इथे ग्रंथात शून्यता या संकल्पनेचाही उल्लेख येतो. अनेकदा शून्यतेचा अर्थ पूर्णपणे विनाश किंवा कोणतीही पोकळी असं चुकीचा लावला जातो. हो, जनरली शून्यता म्हणजे काहीच नसणं असं आपण मानतो. होय ना, पण ग्रंथात स्पष्ट केल्यानुसार शून्यतेचा खरा अर्थ आहे सतत होणारा बदल. एका क्षणी जी गोष्ट जशी असते ती दुसऱ्या क्षणी तशी राहत नाही. निसर्गात आणि मानवी जीवनात कोणतीही गोष्ट स्थिर अवस्थेत राहूच शकत नाही. आणि जर कोणी या बदलाला विरोध केला तर दुःख अटळ आहे. म्हणजे आपण एका वेगवान वाहत्या नदीत उभे आहोत आणि आपण तिथल्या पाण्याला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण मूठ वळतो, पण पाणी निसटून जातच. आणि जेव्हा ते पाणी निसटून जातं तेव्हा आपल्याला दुःख होतं, कारण आपण तो बदल स्वीकारायला तयार नसतो. आपल्याला वाटतं की जो क्षण चांगला आहे तो तिथेच गोठवून ठेवावा. खूपच सुंदर उदाहरण. श्रोत्यांनो, तुम्हालाही असं कधी जाणवलंय का की एखादा छान क्षण निसटून जातोय आणि आपण त्याला धरून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय? हे अगदी नैसर्गिक आहे. तुम्हाला जर हा विचार रिलेट होत असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हे विचार आवडत असतील तर मनतरंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुणाशी तरी नक्की शेअर करा ज्याला आज हे ऐकण्याची गरज आहे. अगदी नैसर्गिकपणे तुम्ही या मांडलात. आणि तुम्ही जे नदीचं उदाहरण दिलंत ना, ह्याच उदाहरणात या अनित्यतेच्या सिद्धांताचा सर्वात मोठा नैतिक धडा लपलेला आहे. तो धडा म्हणजे अनासक्ती किंवा डिटॅचमेंट शिकणे. अनासक्ती. हो, जेव्हा आपण हे अत्यंत मनापासून मान्य करतो की आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट बदलणार आहे, मग ती आपली बँक बॅलन्स असो, आपली नाती असोत, आपल्या जवळच्या व्यक्ती असोत किंवा आपलं स्वतःचं शरीर आणि तारुण्य असो, हे सर्व काही एका प्रवाहाचा भाग आहे आणि ते बदलणारच आहे. ज्या क्षणी हे वास्तव आपण स्वीकारतो त्या क्षणी या गोष्टी गमावण्याची जी भीती मनात घर करून असते ती भीती नष्ट होते. आणि भीती नष्ट झाली की त्यातून निर्माण होणारं दुःखही आपोआप गळून पडतं. हे ऐकायला जेवढं सोपं आणि तार्किक वाटतं ना, तेवढंच ते प्रत्यक्ष आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. पण यातून एक खूपच मोठा आणि कुतूहल निर्माण करणारा प्रश्न उभा राहतो. जर विश्वातील सगळंच बदलत असेल, कशालाच शाश्वत अस्तित्व नसेल, तर मग आत्मा आणि पुनर्जन्म याबद्दल या ग्रंथात काय मांडणी केली आहे? हां, खूप महत्वाचा टप्पा आहे. कारण आपण शेकडो वर्षांपासून ऐकतो आलोय की शरीर नाश पावतं पण आत्मा अमर असतो. हा या चर्चेतील सर्वात रंजक वळणाचा बिंदू वाटतोय मला. नक्कीच. हा ग्रंथातील एक अत्यंत बुद्धीला चालना देणारा आणि पारंपरिक समजुतींना धक्का देणारा भाग आहे. बुद्धांनी अमर आत्म्याची संकल्पना स्पष्टपणे आणि ठामपणे नाकारली. या तत्वाला अनात्ता किंवा अनात्मा असं म्हटलं आहे. अच्छा. त्यांच्या मते शरीराच्या आत असा कोणताही स्वतंत्र, शाश्वत आणि न बदलणारा आत्मा नाही, जो मृत्यूनंतर एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. थांबा, 1 मिनिट. जर आत्माच नाही तर मग मृत्यूनंतर नक्की काय होतं? मग बुद्धांना पूर्णपणे उच्छेदवादी किंवा ॲनिहिलेशनिस्ट का म्हणता येत नाही? म्हणजे मृत्यूनंतर सगळंच संपतं असा त्यांचा दावा होता का? नाही. इथेच या ग्रंथातील विचारांची अफाट खोली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो. स्वतः बुद्धांनी स्पष्ट केलं होतं की ते पूर्णपणे उच्छेदवादी नाहीत, म्हणजे मृत्यूनंतर सर्व काही नष्ट होतं असं ते मानत नव्हते. ग्रंथात सारीपुत्त आणि महाकोठ्ठित यांच्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या संवादाचा संदर्भ आहे. या संवादात मृत्यू झाल्यावर नक्की काय होतं याचं स्पष्टीकरण दिले आहे. ग्रंथात असं मांडलंय की मानवी शरीर हे पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे उष्णता किंवा ऊर्जा आणि वायू या 4 महाभूतांचे बनलेले आहे. जेव्हा शरीराचा मृत्यू होतो तेव्हा हे 4ही घटक विश्वाच्या अथांग पोकळीत असलेल्या त्यांच्या मूळ रूपात विलीन होतात. पृथ्वी घटक पृथ्वीत मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेज किंवा उष्णता ही विश्वातील उष्णतेत विलीन होते. 1 सेकंड. हे ऐकताना मला शाळेतल्या फिजिक्सच्या लेक्चरची आठवण येतेय.
आधुनिक विज्ञान जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम सांगतं, हे अगदी असंच आहे ना? अगदी बरोबर. एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते. म्हणजे जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा शरीर उष्णता किंवा ऊर्जा निर्माण करणे थांबवते, पण ती निर्माण झालेली ऊर्जा कधीच नष्ट होत नाही. हेच ते साम्य आहे जे अत्यंत अचूक आहे. सारीपुत्र संवादात उष्णता या शब्दाचा वापर ऊर्जेच्या संदर्भातच केला आहे. बुद्धांचा पुनर्जन्माचा सिद्धांत हा एका जुन्या शरीरातून दुसऱ्या नवीन शरीरात जाणाऱ्या शाश्वत आत्म्याच्या प्रवासाचा नाहीये, तर तो तत्वतः पदार्थांच्या आणि ऊर्जेच्या पुनर्निर्मितीचा म्हणजे रिजनरेशन ऑफ मॅटर अँड एनर्जीचा सिद्धांत आहे. मृत्यूनंतर शरीरातील ऊर्जा ही विश्वातील विशाल ऊर्जेच्या महासागरात मिसळते आणि त्यातून निसर्गाच्या नियमानुसार पुन्हा नवीन जीवन किंवा नवीन रूप निर्माण होतात. हा दृष्टिकोन पाहिला तर तो पारंपरिक अंधश्रद्धेवर आधारलेला नसून पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. हे खरोखरच थक्क करणारं आहे. हजारो वर्षांपूर्वी ऊर्जेच्या आणि पदार्थांच्या चक्राचं इतकं अचूक विश्लेषण केलं जाणं आणि डॉक्टर आंबेडकरांनी ग्रंथात ते इतक्या स्पष्टपणे मांडणं हे अद्भुत आहे. पण यातून माझा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. कोणता? जर मृत्यूनंतर कुठलाही शाश्वत आत्मा उरतच नाही, तर मग या सगळ्यात मुक्ती कुठे आहे? चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब कुठे होतो? माणसाने चांगलं का वागायचं जर मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नरक नसेल? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर ग्रंथात निब्बाण किंवा निर्वाण या संकल्पनेत मिळतं. आणि इथली सर्वात क्रांतिकारक गोष्ट ही आहे की हे निब्बाण मिळवण्यासाठी माणसाला मृत्यूची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही. निब्बाण हे याच जगात, याच जन्मात आणि माणूस जिवंत असताना मिळवायचे आहे. म्हणजे निब्बाण हा मृत्यू किंवा जीवनाचा अंत नाहीये. अजिबात नाही. निब्बाण या शब्दाचा अर्थ विझवणे असा होतो. पण काय विझवायचे आहे? तर माणसाच्या मनातील लोभ, द्वेष आणि मोहाच्या अग्नीला विझवणे. जेव्हा माणसाच्या मनातील राग, तिरस्कार आणि आपण आधी बोललो ती तृष्णेची अवास्तव आग विझते, तेव्हा जी एक अत्यंत शांत, प्रगल्भ आणि समाधानी अवस्था निर्माण होते, ती अवस्था म्हणजे निब्बाण. हा धम्म काल्पनिक स्वर्गावर केंद्रित नाही, तर तो माणसाचा माणसाशी असलेल्या या पृथ्वीवरील प्रत्यक्ष संबंधांवर केंद्रित आहे. पण हे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? म्हणजे समजा आपण ऑफिसला चाललोय, ट्रॅफिकमध्ये कोणीतरी आपली गाडी ओव्हरटेक करून एकदम कट मारून पुढे गेला. साहजिकच आपला संताप होतो, शिव्या ओठांवर येतात, मन रागाने पेटून उठतं. मग अशा दैनंदिन आणि अत्यंत व्यावहारिक प्रसंगात हे निब्बाण किंवा आगीला विझवणं कसं काम करतं? खूप छान आणि व्यावहारिक उदाहरण दिलं तुम्ही. ग्रंथात एक अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे. जे मनाने केले आहे ते मनच उलटू शकते. व्हॉट माइंड हॅज डन, माइंड कॅन अनडू. ट्रॅफिकच्या उदाहरणात जेव्हा कोणी कट मारतो तेव्हा आपला मेंदू एक कथा तयार करतो की त्याने माझा अपमान केला. बरोबर, तो मला मूर्ख समजतोय. ही कथा तो द्वेष आणि रागाचा अग्नी भडकवते. पण इथे सम्मादिठ्ठी म्हणजे योग्य दृष्टिकोन आणि सम्मा समाधी कामी येते. सम्मादिठ्ठी आपल्याला वास्तवाकडे तटस्थपणे पाहायला शिकवते की एक गाडी पुढे गेली, यात माझा वैयक्तिक अपमान नाही, ही फक्त एक घटना आहे. अच्छा. आणि सम्मा समाधी मनाला त्या रागाच्या आहारी जाण्यापासून थांबवते. जेव्हा आपण मनाला असं प्रशिक्षित करतो तेव्हा तो रागाचा अग्नी तिथेच विझतो. तो राग आपण ऑफिसमध्ये किंवा घरी घेऊन जात नाही. हेच ते छोट्या स्तरावरचं निब्बाण आहे. आपल्या दुःखाला आपलं मनच कारणीभूत असतं, कारण ते चुकीच्या धारणा बाळगून असतं. पण जेव्हा आपण मनाची योग्य मशागत करतो तेव्हा हेच मन आपल्याला त्या रागाच्या बंदिवासातून मुक्त करतं. हे विश्लेषण ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. याचा अर्थ असा होतो की मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला कोणा ईश्वराची, बाह्यशक्तीची किंवा कुठल्याही किचकट कर्मकांडाची अजिबात गरज नाही. आपली मुक्ती ही पूर्णपणे आपल्याच हातात आहे, अगदी तंतोतंत. हेच या पूर्ण शिकवणीचे सार आहे. म्हणूनच ग्रंथात अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की बुद्धांनी स्वतःला कधीही मोक्षदाता किंवा सेव्हियर म्हटलं नाही. ते मुक्तीचं वरदान वाटत फिरणारे देवदूत नव्हते. त्यांनी स्वतःला केवळ मार्गदाता म्हटलं आहे. त्यांनी एक रस्ता दाखवला आहे, पण त्या रस्त्यावरून चालण्याची जबाबदारी, स्वतःच्या मनावर काम करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे माणसाची स्वतःची आहे. खरंच किती सशक्त आणि स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा विचार आहे.
आपण कायम बाहेर, जगात किंवा आभाळात उत्तरं शोधत असतो. पण सगळी उत्तरं आपल्या आतच, आपल्या मेंदूत आणि मनात आहेत. आज आपण ज्या ग्रंथाचा आणि विचारांचा वेध घेतला, त्यातून हे अगदी स्पष्ट होतं की माणसाच्या अतृप्ततेचं कारण त्याच्यातच दडलेले आहे. होय. ज्याला आपण सुख मानतो ते केवळ दुःखावरील एक तात्पुरते औषध आहे. खरा मार्ग हा अनासक्तीमध्ये आहे. निसर्गाचा, अनित्यतेचा किंवा बदलाचा नियम हसतमुखाने स्वीकारण्यात आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुणाकडूनही खोट्या आशा न बाळगता स्वतःच्या मनाला प्रशिक्षित करून याच जीवनात, याच क्षणी परमशांती मिळवण्यामध्ये आहे. अगदी बरोबर. हा ग्रंथ आपल्याला अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे आणि परावलंबित्वाकडून स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणारा एक अत्यंत प्रगल्भ मार्गदर्शक आहे. आजची ही सखोल चर्चा खरोखरच एका वेगळ्याच पातळीवर विचार करायला लावणारी होती. आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की आपल्याला हवं ते मिळाल्यावरही आनंद का टिकत नाही, त्याचं एक अतिशय वैज्ञानिक आणि लॉजिकल उत्तर आज आपल्याला मिळालं आहे. जाता जाता तुम्हा सर्वांना विचार करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सोडून जातो. जर आपलं मनच आपल्या दुःखाचा, रागाचा आणि अतृप्ततेचा तुरुंग बांधत असेल आणि तेच मन आपल्याला त्यातून मुक्त करू शकत असेल, तर आज, अगदी आजच्याच दिवशी, आपण आपल्या मनातील लोभ किंवा द्वेषाची कोणती एक वीट काढून टाकणार आहोत, जेणेकरून त्यातून समाधानाचा आणि प्रकाशाचा एक नवा किरण आत येऊ शकेल. यावर नक्की चिंतन करा. आणि हो, जर या विचारांनी तुम्हाला थोडी जरी मदत केली असेल, तर असेच अर्थपूर्ण विचार ऐकण्यासाठी मन तरंग द पॉवर ऑफ माइंडला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शांत रहा आणि विचार करत रहा. नमस्कार.